प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येचं औचित्य साधत विविध अपघातात आपले हातपाय गमावलेल्या आणि जन्मतःच अपंग असणाऱ्या एकूण 50 पीडितांना मोफत आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स लिंबस म्हणजेच कृत्रिम हातपाय देण्यात आले। लिंबस फॉर लाईफ या उपक्रमाअंतर्गत झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर आणि गृहनिर्माण आणि कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते घाटकोपर इथे हा कार्यक्रम पार पडला। आपल्या आयुष्यात निराशेचे क्षण असंख्य येतील, ज्या धडधाकट व्यक्तींना आपण आयुष्यात हरत आहोत असं वाटत असतील तर त्याने एका वेळेस मोनिका मोरेशी हात मिळवावा, त्यांचा आत्मविश्वास पुन्हा परत येईल असं मत डॉक्टर उदय निरगुडकर यांनी मांडलं। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरुवातीला 7 लोकांना, त्यानंतरच्या टप्प्यात राज्यपालांच्या हस्ते 13 पीडितांना मोफत मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स हातपाय देण्यात आले। याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून 50 गरजूंना मॉडर्न इलेक्ट्रॉनिक्स लिंबस देण्यात आले। रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी भले माझी छोटी ती ताई मोनिकाचे हात घेतले असेल, पण मी देवाची संघर्ष करून मोनिकाला तिचे हात परत मिळवून देणार। मोनिकाला माहित नाहीये की तिच्यामुळे हजारो असे जे लोक आहेत त्यांना नवीन जीवन मिळत आहे। मला असं वाटतं इथे बसलेल्या ज्या धडधाकट व्यक्तींना आपल्या आयुष्यात आपण हरतोय असं वाटत असेल, त्यांनी फक्त एक गोष्ट करावी की त्यांनी मोनिका मोरेशी एकदा शिक्षण करावं, आयुष्यातला गेलेला सगळा आत्मविश्वास परत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।